खरंच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। ताईंना मी खूप खूप शुभेच्छा देते। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एकीकडे आज मुंबईमध्ये या शपथविधी संदर्भात घडामोडी घडत असतानाच तिकडे शरद पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली, विविध मुद्द्यांवर भाष्य केलं। त्यावेळी त्यांनी अजित पवारांच्या आठवणींनाही उजाळा दिलेला आहे। शरद पवार काय म्हणालेत त्यावेळी पाहूया। त्यांच्या दैनंदिन कामाची सुरुवात ही थोडी 6-7 वाजल्यापासून व्हायची। आताची जी वेळ आपण बोलतोय, आज ती हयात असते ती घरी दिसते नसते, फील्डवर दिसते। हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। आणि असा एक कर्तृत्वान ज्याला पक्षानं, सरकारनं, बारामतीकरांना, मित्रांनी अखंड साथ दिली। गेल्या किती वेळेस लक्षात नाही, पण 30-40-50 काहीतरी असते। कामामध्ये कधी त्यांनी कमतरता दाखवली नाही। आणि त्यामुळे साहजिकच अशी कर्तृत्वान व्यक्ती आहे ही सुरू असते, हा एक प्रचंड आघात आहे। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एक ट्विट येत आहे। राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या या ट्विटची आता चर्चा आहे। राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष आता कोण होणार राष्ट्रवादी काँग्रेसचा, याबद्दल आता चर्चा रंगलेली असतानाच त्याने असं म्हटलंय की पक्षाचा अध्यक्ष हा मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही, असं एक ट्विट त्यांचं समोर आलं। आणि ह्या ट्विटची आता चांगलीच चर्चा सुरू होईल नक्की, कारण अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याबद्दल चर्चा, तर्कवितर्क सुरू झालेले असतानाच आता या राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही, असं म्हटलेलं आहे राज ठाकरेंनी। बारामतीमध्ये विमान कोसळलं आणि अजित पवारांनी ध्यानीमनीही न नसताना